पीसीओडीच्या पेशंटकडून एक प्रश्न नेहमी विचारला जातो, तो म्हणजे हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळे पीसीओडी होतो की पीसीओडीमुळे हार्मोन्स बिघडतात. परंतु खरं हे आहे की हे एक दुष्टचक्र आहे. बघा कसं. सर्वात आधी जेव्हा तुमचे हार्मोन्स विशेषतः इन्सुलिन आणि एलएच असंतुलित होतात, तेव्हा अंडाशय जास्त प्रमाणात पुरुष हार्मोन्स म्हणजेच ॲड्रोजेन्स तयार करू लागतात. यामुळे तुमची स्त्री बीज पूर्णपणे विकसित होण्याचे थांबून अंडाशयात लहान लहान गाठी तयार होतात. पण एकदा या गाठी तयार झाल्या की त्या तुमच्या हार्मोन्सला अजून जास्त असंतुलित करतात आणि म्हणूनच पाळी अनियमित होते, ओव्ह्युलेशनमध्ये अडथळा येतो आणि वजन किंवा त्वचेच्या समस्या उद्भवतात. म्हणजेच एकामुळे दुसरे बिघडत नाही, तर हे एक दुष्टचक्र आहे. मॉडर्न सायन्सच्या मते इन्सुलिन रेझिस्टन्स आणि हार्मोनल इम्बॅलन्स ही प्रक्रिया सुरू करतात, तर पीसीओडी तिला आणखी वाईट बनवतो. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून हे दुसरं काही नसून केवळ दोषांचे असंतुलन आहे, मुख्यत्वे वाढलेला वात आणि कफदोष. म्हणूनच रोहती आयुर्वेदाचे उपचार फक्त गाठी फोडण्यावर नाही, तर या मूळ कारणाला म्हणजेच दोषांना संतुलित करण्यावर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे आयुर्वेद उपचारांच्या मदतीने तुम्ही तुमचे हार्मोन्स संतुलित करा आणि पीसीओडीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडा.